सो दिस इज लेक्चर नंबर 7 पार्ट 2 इंडेक्स नंबर मिसेलेनियस. तर मुलांना लास्ट लेक्चरमध्ये आपण जवळपास 5.3 एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे. सो टुडे वी आर गोइंग टू सी मिसेलेनियस 5. ओके, सो मिसेलेनियस एक्सरसाइज पाहायचं आपल्याला आज. तर ह्या ठिकाणी आपण बघूत मिसेलेनियस 1 बाय 1. सो हे पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की आपल्याला फॉर्म्युलेज येणं गरजेचं आहे. ओके, फॉर्म्युले इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो विदाउट फॉर्म्युले वी कॅन डू एनिथिंग. ओके, एवढं तर तुम्हाला माहीतच आहे. चला बोथ 1 बाय 1 काय काय आहेत आपल्याकडे. सो फर्स्ट ऑफ ऑल प्राइस इंडेक्स दिलेला आहे. सो प्राइस इंडेक्स नंबर बाय सिम्पल ॲग्रिगेट मेथड इज गिवन बाय मीन्स आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे प्राइस इंडेक्सचा. सो व्हॉट द फॉर्म्युला इन दॅट, कोण सांगू शकेल? प्राइस इंडेक्स फॉर्म्युला summation of P1 divided by summation of P0. हाँ, समेशन ऑफ P1 डिवाइड बाय P0 इंटू 100 दॅट इज द फॉर्म्युला. सो दिस वन का दिस वन, आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत ए अँड सी. विच वन फॉर्म्युला? C. सी, राइट वन. समेशन ऑफ P1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 इंटू 100 इट इज द फॉर्म्युला ऑफ प्राइस इंडेक्स नंबर. ओके, चलो गो टू द नेक्स्ट वन. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय सिंपल ॲग्रिगेट मेथड इज गिवन बाय. हां, आता वी हॅव 4 फॉर्म्युलेज. विच ऑप्शन इज राइट वन? कोण सांगेल? सांगा कोणीही. C. ऑप्शन नंबर Option C. सी. समेशन ऑफ Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ Q0 इंटू 100. ओके, Q फॉर क्वांटिटी, 1 फॉर करंट ईयर, 0 फॉर बेस ईयर. ओके, चलो नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 3. वैल्यू इंडेक्स नंबर बाय सिंपल एग्रीगेट मेथड इज गिवन बाय. वैल्यू इंडेक्स नंबर. ओके, सो व्हाट इज द फॉर्म्युला? ऑप्शन नंबर डी. व्हॅल्यू इंडेक्स फॉर्म्युला काय सांगतो? समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ करंट ईयर ऑफ प्राइस अँड क्वांटिटी डिवाइड बाय समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ करंट ईयर बेस ईयर ऑफ प्राइस अँड क्वांटिटी. सो ऑप्शन नंबर व्हॉट विल? डी इज अ राइट वन. क्लियर? ओके, सो गो टू द नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 4. प्राइस इंडेक्स नंबर बाय वेटेड ॲग्रिगेट मेथड. आता वेटेड ॲग्रिगेट मेथड ओके त्या रिलेटेड प्राइस इंडेक्स आहे. तर कोणता असेल वेटेड ॲग्रिगेट मेथड बद्दल फॉर्म्युला? C. ऑप्शन नंबर सी. समेशन ऑफ P1 W डिवाइड बाय समेशन ऑफ P0 W इंटू 100. W फॉर वेटेड, P फॉर प्राइस. ओके, देन क्वेश्चन नंबर 5. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय वेटेड ॲग्रिगेट मेथड. व्हाट द फॉर्म्युला? C. ऑप्शन नंबर C. Option number C. सी. ओके, समेशन ऑफ Q1 डिवाइड बाय करंट ईयर डिवाइड बाय बेस ईयर असतो. कधी लक्षात ठेवा मुलांनो, करंट ईयर डिवाइड बाय बेस ईयर विथ रिस्पेक्ट टू W वेट दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर सी इज अ राइट वन. ओके, चला. व्हॅल्यू इंडेक्स नंबर बाय वेटेड ॲग्रिगेट मेथड. व्हाट इज द फॉर्म्युला? व्हॅल्यू इंडेक्स नंबर. So Summation of P1 Q1 W. W divided by summation of P0 Q0 W into 100. ओके, मीन्स ऑप्शन नंबर डी है ना. P1 Q1 W डिवाइड बाय P0 हो, sir. Q0 W. ऑप्शन नंबर डी इज अ राइट वन. क्लियर? हाँ sir. ओके, सो लास्पेस प्राइस इंडेक्स नंबर इज गिवन बाय. व्हाट इज द फॉर्म्युला? Summation of P1 into Q0 summation of P0 into Q0 into 100. Option number C. ऑप्शन नंबर सी. लास्पेअर प्राइस इंडेक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. सो पॅशेस प्राइस इंडेक्स फॉर्म्युला. हॅलो, पॅशेस प्राइस इंडेक्स फॉर्म्युला. Summation of P1 Q1 divided by summation of P0 Q1 into 100. इंटू 100. ऑप्शन नंबर डी. ओके, चलो. डॉर्बेश बॉलिज प्राइस इंडेक्स नंबर. Option number A. ऑप्शन नंबर ए का ऑप्शन नंबर बी? बघा, विचार करा. वी हॅव नंबर ऑफ फॉर्म्युलेज. बघा कोणता असेल. ऑप्शन नंबर सी इज अ राइट वन. सी इज राइट वन. कारण P1 Q0 P0 Q0 हा लॅस्पियर इट इज अ रिप्रेझेंट लॅस्पियर प्राइस इंडेक्स. हा काय इंडिकेट करतो? पॅशेस प्राइस इंडेक्स. दोघांचं कॉम्बिनेशन आहे. डिवाइड बाय 2 इंटू 100. ऑप्शन नंबर सी इज राइट वन. ओके, याला आपण डॉर्बिश बाउलिजला आपण ह्या ठिकाणी
एल प्लस पी डिवाइड बाय 2 असंही म्हणता येतं. ओके, पी ऑफ एल प्लस पी ऑफ पी डिवाइड बाय 2 असंही, म्हणजे अनदर फॉर्म्युला डॉर्बिश बॉलिजचा. ओके ठीक आहे. फिशर्स प्राईस नंबर. आता लक्ष द्या, ज्याप्रमाणे डॉर्बिश बॉलिज आणि चा फॉर्म्युला आहे, म्हणजे ह्या ठिकाणी पी ऑफ एल आणि पी ऑफ पी, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी फिशर्समध्ये सुद्धा तसंच आहे, फक्त मल्टिप्लिकेशनमध्ये. मग सेम हे दोन कंटेंट्स कुठे दिसतात बघा याच्यामध्ये. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए, समेशन ऑफ P1 Q0 P0 Q0 P1 Q1 P0 Q1. सो ऑप्शन नंबर ए इज द राइट वन. ओके चलो, मार्शल्स एजवर्थ. मार्शल्स एजवर्थ. ऑप्शन नंबर ए, समेशन ऑफ. कन्फर्म. हो सर. मार्शल एजवर्थ ऑप्शन P1 डिवाइड बाय Q0. सो इथं समेशन P1 इन ब्रॅकेट Q0 प्लस Q1 P0 Q0 प्लस Q1. ऑप्शन नंबर ए इज द राइट वन. नेक्स्ट वन, वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर इज गिवन बाय. सो व्हाट इज द फॉर्म्युला? वॉल्स प्राइस. So that is the formula. Option number A is the right one. Summation of P1 root Q0 Q1 divided by summation of P0 root Q0 Q1 into 100. Option number A is the right one. Actually मुलांना हे सर्व फॉर्म्युले आहेत, आपल्याला फॉर्म्युले येणं गरजेचं आहे. ओके ओके चलो नेक्स्ट वन. आता ह्या ठिकाणी बहुत काय असेल, द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर युजिंग ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड. ओके सो व्हॉट इज द नेक्स्ट वन? कॉस्ट इंडेक्स मेथड सांगितलंय. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. हां. ओके, समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0. बरोबर आहे सर, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट वन, द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर युजिंग वेटेड रिलेटिव्ह मेथड IW डिवाइड बाय W. ऑप्शन नंबर ए. ॲक्च्युली इथं बघा तुम्ही, ऑप्शन नंबर ए आणि ए आणि डी दोघं सारखे आहेत, मग दोघांपैकी कोणता असेल? ए असेल, कारण हा समेशन आहे तो सेपरेटली आहे. समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W इथं कंबाईन आहे. इट इज नॉट पॉसिबल. सो दॅट इज द करेक्ट आन्सर. ओके सो दॅट इज द 14 क्वेश्चन्स वी हॅव डन हिअर. सो नेक्स्ट वन, फिल द ब्लँक्स. ओके, आपल्याला काही ब्लँक्स फिलिंग करायचे आहेत, ते ह्या ठिकाणी वन बाय वन बघता येईल आपल्याला फिलिंग द ब्लँक्समध्ये. ओके डन. पाहूत आपण वन बाय वन काय काय असेल ह्या ठिकाणी. द प्राइस इंडेक्स नंबर बाय सिम्पल ॲग्रिगेट मेथड इज गिवन बाय. द प्राइस इंडेक्स म्हणजे ॲक्च्युली ह्या ठिकाणी आपला फॉर्म्युला ह्या ठिकाणी पुट करायचा आहे. नथिंग चेंज, नथिंग डिफरंट. फक्त जे फॉर्म्युला आहेत ना प्राइस इंडेक्स नंबर, ते आपण ह्या ठिकाणी पुट करा. बघा ह्या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय होता, प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? समेशन ऑफ P1 Q0 इंटू 100. सो राईट डाऊन हिअर समेशन ऑफ P1 Q0 बाय 100. हे आपल्या इथे पुट करायचं आहे. सेकंड वन, क्वांटिटी इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला. चला आपण बघूत ह्या ठिकाणी वन बाय वन. सो फर्स्ट क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, फिल द ब्लँक्स मग प्राइस इंडेक्स फॉर्म्युला. ओके सो फर्स्ट वन, प्राइस इंडेक्स नंबर. ओके, प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ह्या ठिकाणी, समेशन ऑफ P1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 इंटू 100. इट इज द फर्स्ट. So fill the blank, empty blank. Okay, then second, quantity index number by simple aggregate method. Quantity. So what is the formula? Quantity index number. Quantity summation of Q1 divided by summation Q0 index number. Summation of Q0 into 100. Okay. Summation of Q1 divided by summation of Q0 into 100. Quantity index number. Okay. Next third, value index number चा formula by simple aggregate method. कोणता फॉर्म्युला? व्हॅल्यू इंडेक्स नंबर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला व्हॅल्यू इंडेक्स नंबर? समेशन ऑफ P1 Q1 प्रोडक्ट ऑफ करंट इयर ऑफ प्राइस अँड क्वांटिटी डिवाइड बाय समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस इयर ऑफ प्राइस अँड क्वांटिटी इंटू 100. सो दॅट इज द फॉर्म्युला. ओके डन. क्वेश्चन नंबर 4, प्राइस इंडेक्स नंबर बाय वेटेड ॲग्रिगेट मेथड इज गिवन बाय. प्राइस इंडेक्स मेथड फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला प्राइस इंडेक्स मेथड? by weighted graph. Okay, weighted aggregate price index number by weighted aggregate method. Formula is that summation of P1W divided by summation of P0W into 100. Okay, clear?
नेक्स्ट वन 5 क्वांटिटी इंडेक्स नंबर by weighted aggregate method is given by quantity index number. Okay, quantity index number weighted aggregate method. Okay, W for weighted aggregate method. What is the formula? Summation of Q1W divided by summation of Q0W into 100. Q0W into 100. That is the formula. Number 6. Okay, value index number by weighted aggregate method. Okay, value index number weighted aggregate method is equal to value index number म्हणजे प्रोडक्ट. ओके, म्हणजे हा जो फॉर्म्युला ना इथं फक्त आपल्याला डब्ल्यू घ्यायचा आहे. व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा हा फॉर्म्युला आहे सिम्पल ॲग्रिगेट मेथडचा. तर ह्या ठिकाणी फक्त आपल्याला इथं डब्ल्यू लावायचं म्हणजे वेटेड ॲग्रिगेट मेथड. सो समेशन ऑफ P1 Q1 W डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 W into 100. That is the formula. Clear? Okay. Number 7. लॅस्पेअर प्राइस इंडेक्स नंबर. काय म्हणलं? लॅस्पेअर प्राइस इंडेक्स नंबर. आता लॅस्पेअर प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला काय असेल? समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय P0 Q0 इंटू 100. ओके, लॅस्पेअर प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला. नेक्स्ट वन Pash's price index number. Okay, Pash's price index number. So what is the formula? Pash's price index number? Summation of P1 Q1 divided by summation of P0 Q1 into 100. P0 Q1 into 100. Okay, so that is the formula. Pash's price index number. Pash's price index number. Summation of P1 Q1 divided by summation of P0 Q1 into 100. Okay, next 9. So what is the question? Dorbesh-Bowley's price index number. Okay, Dorbesh-Bowley's price index number. सो ह्या ठिकाणी फॉर्म्युला काय मुलांना दोन फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे कशा फॉर्मॅटमध्ये? समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय आधी लॅस्पेअरचा फॉर्म्युला समेशन ऑफ P0 Q0 प्लस समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q1 डिवाइड बाय 2 इंटू 100. आणि मुलांनो अजून एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? P01 ऑफ L प्लस P01 ऑफ P डिवाइड बाय 2. म्हणजे असे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. एक फर्स्ट फॉर्म्युला काय मुलांनो? दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला आणि दिस इज सेकंड फॉर्म्युला ऑरमध्ये. ओके, तर आपल्याकडे जर डेटा अवेलेबल असेल P ऑफ L प्लस P ऑफ P तर आपण डायरेक्टली डेटा इथं पुट करू शकतो आणि डिवाइड बाय 2 करायचं आहे. तर अशा टाईपचं एक आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, सो इट इज अ क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. So question number 10 is that Fisher's price index number. So Fisher's price index number. So what is the formula? Fisher's price index number in the root. Under root. हाँ सांगा. Summation of P1 Q0 divided by summation of P0 Q0 into summation of P1 Q1 divided by summation of P0 Q1 इंटू 100. इंटू 100 जो आहे तो रूटच्या बाहेर आहे. बरं, ह्याचाच एक दुसरा और फॉर्म्युला काय मुलांनो? P01 ऑफ L. हां सांगा. इंटू P01 ऑफ P. ओके, हा सेकंड फॉर्म्युला कोणाचा आहे? फिशर्स प्राइस इंडेक्स नंबरचा सेकंड फॉर्म्युला. सो वी हॅव अ टोटल 2 फॉर्म्युलेज. ओके, सो नंबर 11. सो 11. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 11? मार्शल्स एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर इज गिवन बाय. काय करायचं आहे? मार्शल्स एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर समेशन ऑफ P1 Q0 प्लस Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 प्लस Q1. सो दॅट इज द फॉर्म्युला इंटू 100. ओके, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ मार्शल एजवर्थ. हा एक फॉर्म्युला असू शकतो किंवा अजून दुसरा फॉर्म्युला काय? समेशन ऑफ P1 Q0 प्लस समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 प्लस समेशन ऑफ P0 Q1 इंटू 100. हा सेकंड फॉर्म्युला मीन्स समेशन P1ने आपण दोघाला मल्टिप्लाय केले ह्या ठिकाणी. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले तुमचे मार्शल एजवरचे आहेत. एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके, चलो क्वेश्चन नंबर 12. वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर.
वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर, वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर, वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर इक्वल टू, आता ह्या ठिकाणी वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर काय फॉर्म्युला मुलांनो, समेशन ऑफ P1 इन द रूट Q0 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 इन द रूट Q0 Q1. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय आपलं हेच आहे Q0 Q1, फक्त आपण काय घेतोय समेशन P1 आणि P0 इंटू 100, एवढं मात्र लक्षात ठेवा, हा कॉमन पार्ट आहे. ओके, इट इज अ वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर. तर असे आपले 12 क्वेश्चन्स ह्या ठिकाणी फिनिश झालेले आहेत. इट इज अ 12 क्वेश्चन्स. ओके, फिल इन द ब्लँक. नेक्स्ट आहे स्टेट वेदर ईच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, म्हणजे त्यांनी गिवन फॉर्म्युलेज दिले आपल्याला, ते ट्रू आहे का फॉल्स हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, जे की आपण आत्ताच हे 12 फॉर्म्युलेज ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, ॲक्च्युली टोटल 14 फॉर्म्युले आहेत, आपण हे 12 कोणते हे आपण 12 फॉर्म्युले घेतलेत. अजून दोनले कुठले फॉर्म्युले एक आहेत, मी इथं लिहितोय, ॲक्च्युली इथं नाही आहे तरी मी लिहितो इथं, कुठला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर, आणि कसं ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड, त्याचं CLI, म्हणजे आपण शॉर्टकटमध्ये ह्याला काय म्हणतो, CLIचे 2 फॉर्म्युले आहेत. कुठला फॉर्म्युला, समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू 100, हा एक फॉर्म्युला आहे. आणि 14 नंबर फॉर्म्युला CLI विथ रिलेटेड वेटेड रिलेटिव्ह मेथड. ओके, वेटेड रिलेटिव्ह मेथड आपण त्याला म्हणता येईल. सो काय फॉर्म्युला, समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W. आणि मुलांना अजून एक फॉर्म्युला आहे 15वा, ते इन्कम काढण्यासाठी, रिअल इन्कम आहे ना फॉर्म्युला आपल्याकडे, त्याचे 2 प्रॉब्लेम्स आपण बघितले. बिफोर एक्झाम्पल पण होता 5.3 मधील आय थिंक शेवटचा क्वेश्चन 9वा. ओके, आणि अजून एक एक्झाम्पल ते आपण सॉल्व केलं होतं सॉल्ड एक्झाम्पलमध्ये. सो रिअल इन्कम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, इन्कम डिवाइड बाय CLI इंटू 100, दॅट इज द फॉर्म्युला. तर ह्या फॉर्म्युल्याची पण गरज आपल्याला लागते बरं का. तर टोटल ह्या चॅप्टरमध्ये 15 आहेत. ॲक्च्युली चॅप्टरमध्ये म्हणण्यापेक्षा हे ओके, हे 15 क्वेश्चन्स ह्या ठिकाणी आपल्याकडे 15 फॉर्म्युलेज आर देअर इंडेक्स नंबरमध्ये. हा सगळे 15 फॉर्म्युला आले, याचा अर्थ तुम्हाला इंडेक्स नंबर चॅप्टर आला. ओके, एवढं मात्र लक्षात ठेवा. व्हेरी सिम्पल. याच्यामध्ये मेन काय आहे माहिती आहे का, बेस इयर म्हणजे मुलांना काय असतो ह्या ठिकाणी 0, आणि करंट इयर म्हणजे काय असतं ह्या ठिकाणी 1. करंट इयर म्हणजे काय असतं 1, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. ओके, कारण तुम्हाला जो गिवन टेबल जो देतात त्यात बेस इयर करंट इयर असे त्यांचे त्यात मेन्शन केलेलं असतं, तर त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. फक्त ह्या 15 फॉर्म्युल्यांवर, ॲक्च्युली जसं बघायला तर 14 फॉर्म्युल्यावर तुमचा हा पूर्ण चॅप्टर आहे. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन. ओके, चलो नेक्स्ट वन, ट्रू फॉल्स. स्टेट वेदर ईच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू ऑर फॉल्स फाइंड आउट करायचं आपल्याला. सो समेशन ऑफ P1 P0 इंटू 100 प्राइस इंडेक्स नंबर बाय सिम्पल ॲग्रिगेट मेथड आहे का, येस और नो. येस. आता आपण लिहिलं प्राइस इंडेक्स नंबर फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे, P1 बाय P0 इंटू 100. येस, इट इज येस. सो दॅट्स वाय आय एम रायटिंग हिअर असं येस. ओके, इट इज अ ट्रू. ओके, नेक्स्ट वन, समेशन ऑफ Q0 Q1 इंटू 100 इज द कॉन्टेंट इंडेक्स नंबर. चुकीचं आहे. कधी लक्षात ठेवा, करंट इयर वरी असतो, बेस इयर खाली. करंट इयर डिवाइड बाय बेस इयर, लक्ष द्या कधीही, म्हणजे सिम्पल जे असतात ना, काय असतात ॲक्च्युली, करंट डिवाइड बाय बेस इंटू 100. ओके, प्राईस क्वांटिटीबद्दल आणि व्हॅल्यूबद्दल ह्या तिघांबद्दल हा सेम फॉर्मॅट आहे. काय फॉर्मॅट आहे, करंट डिवाइड बाय बेस, करंट डिवाइड बाय बेस, करंट डिवाइड बाय बेस, ह्या 3 बेसिक फॉर्म्युलासाठी प्राईस क्वांटिटी व्हॅल्यू. ओके, एवढं मात्र लक्षात ठेवा. मग ह्या ठिकाणी काय केलं त्यांनी, बेस इयर अगोदर घेतला, करंट इयर डिवाइडमध्ये आहे, हे चुकीचं आहे. दॅट इज अ फॉल्स आन्सर. देन व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला, मी आताच तुम्हाला म्हणलं होतं की करंट इयर अप्पर पार्ट असतो आणि लोअर पार्ट बेस इयर. इट इज अ रॉंग, इट ऑल्सो फॉल्स. ओके, देन पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर. सो पॅसेज प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आपल्याकडे बरोबर आहे का, नाही. ॲक्च्युली हा लॅस्पियरचा फॉर्म्युला आहे. ओके, हा लॅस्पियरीचा फॉर्म्युला आहे. ओके, इट इज अ रॉंग. आणि हा कोणाचा फॉर्म्युला मुलांनो, पॅसेजचा. ओके, मग पॅसेजचा फॉर्म्युला, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ पॅसेज. ओके, थोडंसं मी इथं ड्रॉ करतो. ओके, म्हणजे थोडंसं आपल्या लक्षात राहील. ओके, तर दॅट इज द फॉर्म्युला, इट इज अ पॅसेज फॉर्म्युला, इट इज अ लॅस्पियर, पण इट इज अ रॉंग वे दिले त्यांनी. सो दॅट इज दॅट बोथ आर द फॉल्स. ओके, चलो गुड. नेक्स्ट वन, ह्या ठिकाणी पाहायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. So doorbell bowl is
ओके, आता डॉर्बेज बाउल्समध्ये एक लक्ष द्या, डिवाइड बाय 2 असतं. इथं डिवाइड बाय 2 आहे का रे मुलांना? नाही, फॉल्स. सो दॅट्स वाय इट इज अ फॉल्स. डॉर्बेज बाउलच्या फॉर्म्युल्यामध्ये डिवाइड बाय फॉल्स आहे आणि त्याच्यामध्ये प्लस आहे. इथं प्लस पण नाही, काही नाही आहे. सो दॅट इज अ फॉल्स. नेक्स्ट वन, फिशर्स इंडेक्स प्राइस इंडेक्स नंबर, हे बरोबर आहे का? फॉल्स आहे. कारण फिशर्स प्राइस इंडेक्समध्ये रूटमध्ये जे दोन फॉर्म्युलेज आहेत हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि फिशर्समध्ये डिवाइड बाय 2 अशी कन्सेप्ट नाही. ओके, सो इट इज अ रॉंग वे. क्लिअर? ॲक्च्युली हा फॉर्म्युला कोणाचा आहे माहिती आहे का? हा फॉर्म्युला कोणाचा आहे? तुमच्या डॉर्बेज बाउलीजचा आहे. पण ॲक्च्युली डॉर्बेज बाउलीजमध्ये हा रूट नसतो. ओके, इट इज अ प्रॉपरली रॉंग फॉर्म्युला. देन मार्शल एजवरचा फॉर्म्युला आहे का? नाही. एक लक्ष द्या, कधीही लक्ष द्यायचं. करंट इयर. हां, राईट, व्हेरी राईट, एकदम बरोबर. करंट इयर अगोदर पाहिजे आणि बेस इयर खाली पाहिजे. तर ह्या ठिकाणी रॉंग वे दिलं आहे. सो इट इज अ रॉंग. देन वॉल्स प्राईस, इथं पण रॉंग दिलेलं आहे. कारण का? करंट इयर अगोदर असतो, बेस इयर नंतर असतो. इथं काय केलं, बेस इयर P0 अगोदर घेतलं आहे त्यांनी. इट इज अ रॉंग. नेक्स्ट वन, फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर, हे बरोबर आहे का? हो सर. नाही, चुकीचं आहे. बघा, इथं समिशन पाहिजे ना, P1 Q0. हे बरोबर आहे, मल्टिप्लिकेशनच आहे ना. मल्टिप्लिकेशन आहे, पण ऑल व्हॅल्यूज इन समेशन फॉर्मॅट. तर इथं हे समेशन आहे, हा पण समेशन. इथं समेशन आहे का? नाही आहे. सो दॅट्स अ रॉंग. फिशर दोन पद्धतीने लिहिता येतं. हे सगळे टर्म्स आहेत ना, 4, 1, 2, 3, 4, हे एका रूटमध्ये घेता येतं किंवा असं सेपरेट लिहिलं तरी चालतं, काही अडचण नाही. विषय असा आहे की हा ठिकाणी समेशन सिम्बॉल नाही आहे. सो दॅट्स वाय इट इज अ फॉल्स. क्लिअर? हो सर. ओके, सो फक्त एकच ट्रू आहे, बाकी सगळे फॉल्स आहेत. ठीक आहे, चला, त्यासाठी फॉर्म्युलेज आपल्याला येणं गरजेचं आहे. बरं, आता राहिला प्रश्न ह्या एक्झाम्पल्सचा. तर ॲक्च्युली हे सर्व एक्झाम्पल्स आहेत ना, आपल्या त्या रिलेटेड आहेत. म्हणजे काय बघा, फर्स्ट क्वेश्चन काय सांगतो, फाइंड द प्राइस इंडेक्स नंबर युजिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड. मग सिम्पल ॲग्रिगेट मेथडनं प्राइस इंडेक्स फॉर्म्युला. आता प्राइस इंडेक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे बघा. प्राइस इंडेक्स फॉर्म्युला समेशन ऑफ P1 Q0 असा फॉर्म्युला आहे. मग ह्या ठिकाणी प्राइस इन 1980 आणि 85. आता मुलांनो सांगा, 1980 आणि 85 ह्या दोघांमध्ये बेस इयर कोणता आहे? 1980. बरोबर. जो ओल्ड व्हॅल्यू असेल किंवा ओल्ड इयर असेल तो कोण असेल? तुमचा बेस इयर. म्हणजे हा विथ रिलेटेड प्राइस. सो दॅट्स वाय इट इज अ P0 आणि इट इज अ P1. ओके, इट इज अ P1. मग फॉर्म्युला काय सांगतो प्राइस इंडेक्स नंबरचा? सिम्पल ॲग्रिगेट मेथड, समेशन P1 बाय P0. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज. मग इथं काय येणार तुमचा? समेशन ऑफ P0 आणि इथं काय येईल ह्या ठिकाणी? समेशन ऑफ P1. मग जे काय ॲडिशन असेल, आलेलं ॲडिशन तुम्ही काय करा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा आणि यू विल गेट आन्सर. ओके, सिम्पल आहे, करू शकचाल का तुम्ही? हो सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय यूजिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड. क्वांटिटी इंडेक्स नंबर मीन्स Q1 बाय Q0. ओके, कधीही करंट इयर अप्पर असतो, बिलो पार्टला बेस इयर असतो. आता बेस इयर क्वांटिटी मीन्स Q0, करंट इयर क्वांटिटी मीन्स Q1. मग ह्या सगळ्यांची ॲडिशन, समेशन ऑफ Q0 समेशन ऑफ Q1, टोटल घ्यायचे आपण. ह्या ठिकाणी आलेले आन्सर कुठे ठेवायचं आपल्याला? ह्या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय युजिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथडचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? समेशन ऑफ Q1 बाय Q0 इंटू 100. त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट करा आणि यू विल गेट आन्सर. ओके, यू डू इट, तुम्ही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड द व्हॅल्यू इंडेक्स नंबर युजिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड. आता सिम्पल ॲग्रिगेट व्हॅल्यू इंडेक्स मध्ये सांगितलं आहे. व्हॅल्यू इंडेक्स म्हणजे काय? समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0. व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? सिम्पल ॲग्रिगेट मेथडचा समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू 100. तर ह्याने आपल्याला बेस इयर दिला. बेस इयर म्हणजे काय असेल? इट इज अ P0 Q0. करंट इयर मीन्स काय? P1 Q1. क्लिअर? कळतंय? देन मग ह्या ठिकाणी ह्या सगळ्यांची ॲडिशन. मग आता ॲडिशन म्हणण्यापेक्षा इथे एक नवीन 2 कॉलम वाढतात. कोणते कॉलम वाढतात? P1 Q1चा कॉलम ह्या ठिकाणी इन्क्रीज होतो. तर ह्या ठिकाणी P1 Q1 कॉलम इन्क्रीज करा. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन त्या कॉलममध्ये आणि त्यांची ॲडिशन. P0 Q0 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ॲडिशन. तर अशा पद्धतीने तुम्ही आलेल्या व्हॅल्यूज ह्या ठिकाणी पुट करू शकता आणि यू विल गेट अ आन्सर. ओके, करू शकचाल का मुलांनो? पाटील, लोमटे, शिंदे, खरोसे.
ओके चलो नेक्स्ट वन. आता नेक्स्ट बीट इज फाइंड एक्स इफ प्राइस इंडेक्स नंबर युझिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड सांगितलं. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण सिम्पल ॲग्रिगेट मेथडचा वापर करायचा आहे. सिम्पल ॲग्रिगेट मेथड मीन्स दिस इज द फॉर्म्युला प्राइस इंडेक्स सिम्पल ॲग्रिगेट मेथड समेशन ऑफ P1 P0. आता बेस इयर दिला आहे म्हणजे हे व्हॅल्यूज कशाचे आहेत P0चे. करंट इयर म्हणजे हा काय असेल P1. सगळ्यांचे ॲडिशन 38 51 19 30 ॲडिशन करा प्लस एक्स असं. आणि ह्या ठिकाणी आणि ऑलरेडी त्याने एक व्हॅल्यू दिलेली आहे प्राइस इंडेक्स नंबर युझिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड इज 200. म्हणजे तुम्हाला त्यांनी प्राइस इंडेक्स नंबरची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे कशा पद्धतीने लक्ष द्या P01 ऑफ प्राइस इंडेक्स नंबरची व्हॅल्यू काय दिली त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी 200 दिले. फॉर्म्युला काय आपल्याकडे P01 ऑफ P इज इक्वल टू समेशन ऑफ P1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 इंटू 100. याची व्हॅल्यू काय 200 इथं लिहा तुम्ही. समेशन ऑफ P1 म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन. ओके आता याची ॲडिशन जर पाहिलात तुम्ही तर आय थिंक सो याची ॲडिशन येते एक्स प्लस 138. याची ॲडिशन काय येते एक्स प्लस 138. सो राईट डाऊन हिअर एक्स प्लस 138 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 मीन्स ह्या सगळ्यांची ॲडिशन व्हॉट विल वी गेट हिअर 90. काय असेल 90 इंटू 100. ओके मग आता कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 मी बद्दल सांगतोय तुम्हाला मी. मग 90 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल 200 इंटू 90 डिवाइड दो मल्टिप्लिकेशन लेफ्टला डिवाइडमध्ये असेल एक्स प्लस 138 0 0 कॅन्सल 90 इंटू 2 180 इज इक्वल टू एक्स प्लस 138 180 प्लस 138 लेफ्टला काय असेल मायनस 138 एक्स. सो 180 मायनस 138 जर कॅल्क्युलेट केला तर व्हॉट विल वी गेट हिअर 42. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 42. ओके तर अशा पद्धतीने आपल्याला आन्सर ह्या ठिकाणी मिळेल. तर एक्सची व्हॅल्यू 42. तर अशा पद्धतीने व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके नेक्स्ट नंतर कॅल्क्युलेट लॅस्पेरीज आणि पॅशेज प्राइस इंडेक्स नंबर सांगितला आहे. क्वेश्चन नंबर 5 लॅस्पेरीज अँड पॅशेज. तर लॅस्पेरीज अँड पॅशेजचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला लॅस्पेरीज प्राइस इंडेक्स नंबर व्हॉट इज द फॉर्म्युला समेशन P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 हा फॉर्म्युला आहे. मग आता बघा ह्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी आपले व्हॅल्यू दिलेत. तर ह्या ठिकाणी कॉलम्स वाढतात. कोणते कॉलम वाढतात P0 Q0चा कॉलम वाढतो P1 Q0 आणि P1 Q1 आणि P0 Q1 असे 4 कॉलम्स त्या ठिकाणी वाढतात. कशासाठी कारण लॅस्पेरीज कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लागेल. सो दॅट्स वाय वी नीड बोथ कॉलम्स. पुन्हा पॅशेज कॅल्क्युलेट करण्यासाठी पॅशेज प्राइस इंडेक्स फॉर्म्युला नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हे 2 कॉलम लागतील P1 Q1 डिवाइड बाय P0 Q1. तर ह्या ठिकाणी असे 4 कॉलम्स इथे येतात आणि तुम्हाला त्यांची समेशन आणि आलेले फॉर्म्युलेस ह्या ठिकाणी पुट करायचे आहेत. सिम्पल करू शकचाल का. मग सेम त्याच पॅटर्नने आपल्याला क्वेश्चन नंबर 6 7 6मध्ये डॉर्बेश बाउलीज आहे. सो डॉर्बेश बाउलीचा फॉर्म्युला दिस दॅट इज द फॉर्म्युला. सो दे आर गिव्हिंग अस 4 कॉलम्स P0 Q0 P1 Q1. तर ह्या ठिकाणी अजून 4 कॉलम वाढतात. P1 Q0चा कॉलम P0 Q0 कॉलम P1 Q1 आणि P0 Q0. ओके तर असे कॉलम्स त्या ठिकाणी वाढतात डॉर्बेश बाउलीजबद्दल. ओके तर ह्या ठिकाणी आपण ते घेऊ शकतो. ओके P0 Q1 डॉर्बेश बाउलीज P0 Q1. ओके डन. तर ह्या ठिकाणी असे तुम्हाला इन्क्रीज करायचे आहेत. तर 4 कॉलम ह्या ठिकाणी इन्क्रीज करून फॉर्म्युला ठेवायचा आहे आणि आन्सर काढता येईल. मार्शल एजवर्थ. सो मार्शल एजवर्थबद्दल डेटा त्याने दिलेला आहे. ओके सो मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर दॅट इज अ फॉर्म्युला. तो वी नीड 4 कॉलम्स P1 Q0 P1 Q1 P0 Q0 P0 Q1 असे 4 कॉलम्स तुम्ही ह्या ठिकाणी इन्क्रीज करा आणि त्यानंतर जे काही मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काही ॲडिशन येईल ते ॲडिशन तुम्ही त्या फॉर्म्युला ठेवल्यानंतर आन्सर ह्या ठिकाणी काढता येईल. इट इज व्हेरी सिम्पल आणि ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितले मुलांना. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू डू दॅट इन होम. ओके तुम्ही करा. नेक्स्ट वर्ल्ड प्राइस इंडेक्स नंबर वी हॅव फॉर्म्युला. वर्ल्ड प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला P1 रूट Q0 Q1 डिवाइड बाय P0 रूट Q0 Q1. ओके तर Q0 Q1 आधी कॅल्क्युलेट करा त्याला रूटमध्ये ठेवा आणि नंतर आलेली व्हॅल्यू P1 सोबत मल्टिप्लाय आणि देन ॲडिशन अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल. ओके तर हे वर्ल्ड प्राइस इंडेक्स नंबर पुन्हा लॅस्पेरीज पॅशेज वन्स अगेन तेच रिपीट केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 9 एक सेम. पुन्हा वन्स अगेन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. हे व्हॅल्यू फाइंड आउट करता येतं आपल्याला. ठीक आहे तर काय करूत आपण यू डू दॅट अप टू 9.
उद्या नेक्स्ट लेक्चरला आपण 10 टू जे रिमेनिंग क्वेश्चन आहे 22 जवळपास 12 क्वेश्चन्स आपण उद्या ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करूत. सो 9पर्यंत तुम्ही स्वतः घरी कॅल्क्युलेट करा. ओके, तुम्ही करचाल घरी, करू शकतात का? हो सर. ओके, यू डू दॅट. नेक्स्ट लेक्चरला आपण 10 टू 22 पर्यंत आपण हे कॅल्क्युलेट करू. ओके, 10 ते 22 जवळपास 13 क्वेश्चन्स आहेत उद्या, कारण हे जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये आहेत, काही सम रिलेशन्स आहेत. सो दॅट्स वाय हे आपण उद्या सॉल्व करूत सगळे. ओके, ठीक आहे.